पुष्पगुच्छ आणि पुस्तक आंबेडकर्स इंडिया, थोडंसं या पुस्तकाबद्दल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक, सामाजिक आणि राजकीय कार्यावर प्रकाश टाकणारे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. खूप खूप धन्यवाद हेमंत सर आणि रवी सर. हेमंत बेले साहेब, रवी कांबळे साहेब, राजेंद्र आहिरे साहेब, सुनील हाटे साहेब, ह्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि LICच्या सर्वांना धन्यवाद देतो, वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकर परिवारातर्फे, की आपण सर्वांनी आम्हाला ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या ह्या संयुक्त जयंतीसाठी बोलवलं, आम्हाला मान सन्मान दिला आणि ह्या आनंदाच्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम आपण 2 संघटनांनी एकत्र येऊन करायचा हा निर्णय घेतला. म्हणून आपल्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि तसेच इथे उपस्थित सर्वांना माझा मानाचा, प्रेमाचा, सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो. मित्रांनो, सर्वात पहिले मला एवढंच सांगायचं की आपण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महात्मा फुलेंची जयंती आणि बाबासाहेबांची जयंती ही एकत्र साजरी केली जाते. ह्याचं एक पण मोठं कारण असं आहे, कारण या तिघांच्या जयंत्या आहेत तारखेनुसार एकानंतर एक लागतात. पण त्याच्याहून मोठा कार्यक्रम हा घेण्याचं कारण एक आहे, कारण ह्या तिघांचेही विचार आणि आपल्याला हे तिघ महामानव सापडले कसे, भेटले कसे किंवा हे आपल्यापर्यंत पोचले कसे, ह्याच्यामध्ये पण एक कारण आहे आणि एक कहाणी आतमधनं गुंतलेली. म्हणजे जर आपण इतिहास तपासून बघितला तर सर्वात पहिले आपल्याला हे दिसेल की बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना स्वतःचा गुरु मानलं होतं आणि महात्मा फुलेंचा जाती अंताचा लढा आणि महिलांच्या आणि स्त्रियांच्या हक्काचा लढा बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे घेऊन जायचा ठरवलं होतं. आणि हेच ते महात्मा फुले होते ज्यांनी खरे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांसमोर मांडायचं काम केलं होतं. आणि म्हणून जर आपण बघितलं तर ह्या तिघांचाही इतिहास, हे तिघ महामानव इकडच्या जनतेपर्यंत आंबेडकरवादी पुरोगामी किंवा फुले शाहू आंबेडकरवादी जनतेपर्यंत पोचले कसे, तर ह्याचा एक आतून सांगड आपल्याला दिसते. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर ह्या तिन्ही महामानवांचे विचार हे खूप एकमेकांपासून वेगळे होते असं नाही. तर सर्वात पहिले आपल्याला दिसेल की समानता, विषमतेचे विरुद्ध काम करणं आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद देणं हे महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या तिघांच्याही मांडण्यामध्ये सातत्याने होतं. आणि दुसऱ्या बाजूला मला आपल्या सर्वांना सांगायचंय, कारण इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी कर्मचारी वर्ग आहे आपला आणि आपल्या सर्वांचा ब्युरोक्रेसी आणि गव्हर्नन्सशी आपला खूप मोठा संबंध राहतो. म्हणून मला एक छोटीशी गोष्ट सांगायची की बाबासाहेब असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा फुले असतील, या तिघांनीही आपल्या एक राज्य शासनाचं मॉडेल किंवा गव्हर्नन्स आणि ब्युरोक्रेसीचा मॉडेल या तिघांनी आपला एक उभा केला होता. म्हणजे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा मॉडेल असो, तो महात्मा ज्योतिबा फुलेंचा बळीराजाच्या राज्याचा मॉडेल असो किंवा तो बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला प्रबुद्ध भारताचा मॉडेल असो, हा मॉडेल एकमेकांपेक्षा जास्त वेगळा नव्हता. आणि पुढे जाऊन जर आपण बघितलं तर हाच मॉडेल बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यापर्यंत भारताच्या संविधानामधनं अंमलबजावणी करून त्यातले न्याय, हक्क आणि अधिकार
आपल्यापर्यंत पोचतील ह्याची पूर्ण तरतूद केली होती. आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, एक राजकीय पक्ष म्हणून आमची, आणि ह्या देशामधले ब्युरोक्रॅट्स, अधिकारी आणि कर्मचारी म्हणून तुमची, की कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि ज्या संविधानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची संकल्पना पण आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बळीराजाच्या राज्याची संकल्पना पण आहे, हे कोणत्याही परिस्थितीत हे हटू नये आणि हे आपल्यापासून दूर जाऊ नये आणि हे कोणत्याही परिस्थितीत संविधान वाचलं पाहिजे, ही जबाबदारी आपल्या सर्वांची खांद्यावरती राहते. आणि मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र येऊन हाच संकल्प करू की आपण एकत्र येऊन लढू आणि आपल्याला जे संविधानाने अधिकार दिलेत आणि ज्या संविधानाच्या जोरावरती आजपर्यंत आपण इथे पोचलोय, ते संविधान पुढे जाऊन कोणी हटवणार नाही आणि आपल्या लेकरा बाळांना तेच अधिकार, तेच प्रोटेक्शन आणि तेच हक्क मिळत राहतील. याच्यासाठी आपण लढत राहू, एवढीच संकल्पना आज आपण एकत्र इथे येऊन करू. करायची नाही करायची? लढायचं नाही लढायचं? आणि म्हणून मित्रांनो, हेच मला बोलत असताना अजून एका बाजूला, दुसऱ्या बाजूला एक गोष्ट सांगायची की जेव्हा अशा कार्यक्रमांसाठी खूप मोठ्या प्रमाणात बोलवलं जातं तेव्हा आपल्याला एक गोष्ट समोर येते की बरीच लोक जी येतात ते एक स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे, स्वतःच्या इंटरप्रिटेशनचे किंवा स्वतःच्या त्यांच्या आकलनात असलेले छत्रपती शिवाजी मांडायचा प्रयत्न करतात, त्यांनाच समजलेले बाबासाहेब मांडायचा प्रयत्न करतात किंवा त्यांनाच समजलेले महात्मा फुले मांडायचा प्रयत्न करतात. पण माझं आपल्या सर्वांना एवढंच म्हणणे आणि एवढीच कळकळीची विनंती आहे की आपण सर्व लिहिणारे, वाचणारे आणि त्याच्याहून महत्वाचे बुद्धिजीवी लोक आणि दुसऱ्या कोणीतरी आपल्याला बाबासाहेब सांगून सांगण्यापेक्षा, छत्रपती शिवाजी महाराज सांगितल्यापेक्षा किंवा महात्मा ज्योतिबा फुले सांगितल्यापेक्षा आपणच महात्मा ज्योतिबा फुलेंचं लेखन, बाबासाहेबांचे व्हॉल्यूम्स, बाबासाहेबांचे रायटिंग्स आणि बाबासाहेबांचे स्पीचेस जर वाचून काढले आणि आपणच आपलं अंडरस्टँडिंग उभं केलं तर आपल्याला उद्या कोणी येऊन काही चुकीचं सांगणार नाही. ही गोष्ट आपल्याला एका बाजूला समजून घ्यायला लागणार आहे. कारण मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या की इथे प्रत्येक माणसाने बाबासाहेब वाचणं, बाबासाहेब समजणं आणि बाबासाहेबांच्या लिखाणावरती स्वतःचे विचार डेव्हलप करणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग आपल्याला एकदा बाबासाहेबांचे विचार समजले आणि बाबासाहेबांच्या लिखाणावरती आपण आपले विचार डेव्हलप केले तर आजच्या भारतामध्ये, आजच्या महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडतायत ते आपल्याला त्या पद्धतीने वाचता येतील, इंटरप्रिट करता येतील आणि त्याच्यावरती भाष्य करता येतील. आणि दुसरी गोष्ट, अजून आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की आज मिसइन्फॉर्मेशन, चुकीची माहिती, ह्याचा एक खूप मोठा धोका या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उभा केलाय आणि खूप चुकीची माहिती ठिकठिकाणी आपल्याला उभी केली जाते. म्हणजे छोटेसे उदाहरण द्यायचे तर सर्वात पहिले एक नवं उदाहरण थोड्या दिवसापूर्वी चालू झालं होतं की बाबासाहेबांनी संविधान लिहिलंच नाही. BN राव म्हणून एक व्यक्ती होती, ते संविधान लिहित होते, बाबासाहेबांनी त्यांना मदत केली, असा एका प्रकारचा प्रचार चालू झाला. दुसऱ्या बाजूला एक प्रचार चालू झाला की बाबासाहेबांना संघाचे विचार मान्य होते आणि बाबासाहेब 3 वेळेस संघाच्या कार्यालयावरती गेले होते. आणि जर आपण आपल्या स्वतःचा विचार नाही मांडला, आपण स्वतः बाबासाहेबांचं ओरिजिनल रायटिंग नाही वाचलं आणि जर आपण ओरिजिनल टेक्स्ट पासून दूर गेलो आणि सोशल मीडियावरती, इंटरनेटवरती किंवा कोणत्या बंधू बाबांनी येऊन सांगितलेल्या माहितीवरती जर आपण विश्वास ठेवत राहिलो तर आपणच बाबासाहेबांचा खरा इतिहास आपल्या हाताने पुसून काढतोय. या सर्वाकडे आपल्या सर्वांचं लक्ष असलं पाहिजे, एवढंच मला आपल्याला सांगायचं. आणि म्हणून बाबासाहेबांचे रायटिंग्स वाचणं, बाबासाहेबांचे स्पीचेस वाचणं, त्याच्यावरती स्वतःचं एक अंडरस्टँडिंग उभं करणं आणि त्या अंडरस्टँडिंगनी पुढे जाणं हे गरजेचं आहे. नाहीतर चुकीचा, खोटा, मिसइंटरप्रिटेशन वाला इतिहास उभा करणं आपल्या सर्वांसाठी खूप सोपं आहे आणि ही धोक्याची घंटा आज आपल्या सर्वांनी ओळखली पाहिजे. आणि हेच बोलत असताना मित्रांनो, आत्ताच महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण मोठ्या प्रमाणात चालू की एक गायकवाड नावाचे आमदार आहेत आणि त्यांनी शिवाजी महाराज कोण होता ह्या पुस्तकावरती खूप मोठी टीका केली. आता जर आपण शिवाजी महाराज कोण होता हे पुस्तक वाचलं आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं जर आपण बघितलं तर आपल्याला कळेल की कॉम्रेड गोविंद पानसरेंनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्याच विचारांचा आणि
बाबासाहेबांच्याच विचारांचा शिवबा उभा केला होता. त्यांनी काय म्हणलं होतं की शिवाजी महाराज यांनी राज्य उभं केलं तर ते रयतेचं राज्य उभं केलं. त्यांनी हे म्हणलं होतं की शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्य अभिषेक करायचा प्रयत्न केला होता तेव्हा तो पुण्याच्या बामणांनी थांबवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यांनी हे सुद्धा त्याच्यामध्ये मांडलं होतं की शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची संकल्पना कोणासाठी केली असेल तर त्यांच्या राज्यामधल्या महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी केली होती. पण जर आज आपण आपल्या राज्यात शासन बघितलं, जर आपण आपल्या सत्ताधारी बघितले तर त्यांना शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, महिलांच्या विरोधात आहेत आणि ह्यांना रयतेचं राज्य नष्ट करायचंय. म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून एक खोटा मनुवादी इतिहास उभं करायचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यासाठी शिवाजी कोण होता हे पुस्तकावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका केली गेली. पण मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घ्या आणि आपल्याला एका वाक्यामध्ये शिवाजी महाराज हेचा लढा का महत्वाचा होता आणि तो कोणासाठी होता हे समजायचं असेल तर एक नुसता प्रश्न दरवेळेस आपण स्वतःला विचारायचा की शिवाजी महाराजांनी जी तलवार उचलली ती कोणाच्या विरुद्ध उचलली हे नका बघू. शिवाजी महाराजांनी जी तलवार उचलली ती कोणाचं रक्षण करायला उचलली ह्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्या. शिवाजी महाराज हे आज इकडचे लोक अटॅकर म्हणून उभे करतात, पण शिवाजी महाराज अटॅकर कधी नव्हते. शिवाजी महाराज हे इकडच्या स्वराज्याचे, रयतेचे, महिलांचे, शेतकऱ्यांचे, बहुजनांचे डिफेंडर होते. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांनी कोणावरती अटॅक करायला नाही तर त्यांनी स्वतःच्या राज्याचं संरक्षण करायला, स्वतःच्या राज्यामधल्या बहुजनांचं आणि महिलांचं रक्षण करण्यासाठी तलवार उचलली आहे. हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि मग आपल्याला कळेल की शिवाजी महाराज हे बहुजनांचे प्रतिपालक होते, हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत होते आणि रयतेचं राज्य, गोरगरिबांचं राज्य, सर्वसामान्याचं राज्य म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. हे आपल्याला प्रामुख्याने सगळ्यांना समजून. आणि मित्रांनो, मला जाताना एकच महत्वाची बाजू आपल्या सर्वांसमोर मांडायची आणि ती खास करून मला मांडायची कारण परत मी हाच मुद्दा मांडतो की आपल्यापैकी बरेच लोक इथे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि जसं एक राजकीय पक्षावरती जबाबदारी राहते तसेच बऱ्याच पद्धतीने ब्युरोक्रॅट्स वरती पण जबाबदारी राहते असे माझे म्हणणे. कारण आपण डेमोक्रेसीचे दोन वेगळे पिलर्स आहोत, राजकीय पक्ष लेजिस्लेटिव्ह म्हणून आणि ब्युरोक्रेसी म्हणून. आणि म्हणून या गोष्टीमधून मला एकच प्रश्न आपल्या सर्वांना विचारायचा आहे आणि आपण सर्वांनी त्याचं उत्तर आता नका देऊ. आपण सर्वांनी त्याचा विचार करावा, त्याच्याबद्दल आत्मचिंतन करावं आणि त्याचं उत्तर न देता त्याच्यावरती ऍक्शन घ्यावी, एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती. की हा प्रश्न एवढाच राहतो की आतापर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला चळवळीने काय काय दिलं. मला वैयक्तिक माहिती आहे, मला चळवळीने प्रोटेक्शन दिलं, मला चळवळीने मार्गदर्शन दिलं, मला चळवळीने लढायचा बळ दिला, मला चळवळीने पुढे जायची ताकद दिली आणि जेव्हा जेव्हा एकटा पडलोय तेव्हा तेव्हा उभं राहायची या चळवळीने मला ताकद आणि साथ दिलेली. पण हा प्रश्न मी आज स्वतःला विचारला पाहिजे की मला चळवळीने एवढं सगळं दिलंय पण मी या चळवळीला काय देऊ शकलोय. चळवळीकडनं आपण सर्वांनी एवढ्या गोष्टी घेतल्या आहेत, शिकलोय, पण आपण चळवळीला परत काय दिलंय हा प्रश्न आपण सर्वांनी समजला पाहिजे आणि विचारला पाहिजे. कारण आपल्याला एक गोष्ट कळेल की ज्या गोष्टींमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलोय त्या गोष्टी आपण टिकवून ठेवणं हे पण चळवळ टिकवून ठेवण्याचा एक मोठा भाग राहतो. म्हणजे सोपं थोडकं उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघितलं असेल की आज आपले जे इतके मोठे अधिकारी, कर्मचारी ह्या पोझिशनवरती पोचले ह्याचं मोठं एक कारण होतं बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामधला अधिकार आणि दुसरं मोठं कारण होतं रिझर्वेशन. पण जर आज आपण बघितलं तर प्रमोशन थांबवण्यात गेले, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल दोन्ही प्रमाणचे प्रमोशन थांबवण्यात गेले, क्रीमी लेअर हे मोठ्या प्रमाणात लागू आले. म्हणजे जर तुम्ही रिझर्वेशन घेतलं असेल तर तुमच्या पोरांना रिझर्वेशन मिळणार नाही, तुमच्या पोरांना सवलती मिळणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला क्रीमी लेअर नंतर रिझर्वेशन मध्ये सब क्लासिफिकेशन आलेलं आहे. आणि म्हणून मी हे मानतो
की जर आपण हा प्रश्न विचारला की आतापर्यंत मी चळवळीला काय दिलंय, तर आपल्या सर्वांना हे कळेल की आतापर्यंत जे काही आपण कमावलं आहे ते गमवायचं नाही, ह्याची जबाबदारी आणि ह्याच्यासाठी लढणं सुद्धा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि आतापर्यंत जे गमावलं आहे आपण ते गमवायचं नसेल तर त्याच्यासाठी लढायला लागणार. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण हा प्रश्न विचारला स्वतःला की आतापर्यंत मी चळवळीला काय दिलंय, तर मग एक मोठी संकल्पना परत आपली पुढे येते की पे बॅक टू सोसायटी किंवा पे बॅक टू द मूव्हमेंट. आणि मी मान्य करतो की इथे बरेचसे लोक गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत, खूप मोठ्या पदावरती काम करणारे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आहेत. आणि आपल्या सर्वांना ओपनली भूमिका घेऊन काम करणं किंवा पक्षाचं काम करणं अवघड राहतं, मर्यादा येतात. तरी मी हे सुद्धा मान्य करतो की आपल्या सर्वांचे वंचितच्या कार्यकर्त्यांशी बरेचसे संबंध आहेत. कोणी इलेक्शन आली, कार्यक्रम आला तर आपण आपल्या पातळीवरती वंचितच्या लोकांना मदत करत राहता, हे सुद्धा मला माहिती आहे. पण मला एक गोष्ट सांगा, आपल्या सर्वांवरती पक्षाचं काम करायला मर्यादा येतात, बरोबर? चळवळीचं काम करायला मर्यादा येतात का? नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच गोष्ट सांगणार आहे की आपल्याला आता पुढच्या काही वर्षांमध्ये एक विचारांची चळवळ उभी करायची. आणि आपल्या सर्वांना, आणि मी खास करून आपल्या सर्वांच्या खांद्यावरती जबाबदारी टाकतोय की पुढच्या 10-15 वर्षांमध्ये आपल्याला विचारांचे कार्यकर्ते आणि विचारांची चळवळ उभी करायची. कारण जर आपण विचारांची चळवळ आणि विचारांचे कार्यकर्ते उभे केले तर ते कोणीही मिटवू शकत नाही आणि पुसू शकत नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की पुढच्या काही 15 वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये आपण सर्व लोक येऊन अशा पद्धतीने काम करू की बाबासाहेबांचे आणि महात्मा फुलेंचे विचार शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचवत आहेत, तरुण पिढीला जास्तीत जास्त पद्धतीने चळवळीकडे कसं आणता येईल, जास्तीत जास्त वाचनालय, रीडिंग सेंटर्स, स्टडी सेंटर्स हे कसे उभे करता येतील, आपल्याला विचारांचा पाया मजबूत कसा करता येईल आणि विचारांचा पक्का कार्यकर्ता हा आपल्याला कसा उभा करता येईल. कारण आपण एक गोष्ट समजून घेऊया की माणूस हा मरून जातो, माणूस हा पास ऑन होतो, पण विचार हा कधीही मिटत नाही. आणि म्हणून आपण जर विचारांचे पक्के कार्यकर्ते उभे केले आणि विचारांची पक्की चळवळ उभी केली तर आपण गेल्यानंतर ही चळवळ उभी राहील. आणि हा खऱ्या अर्थाने आपला पे बॅक टू सोसायटी आणि पे बॅक टू मूव्हमेंट असणार आहे. आणि आपलंच एक LICची एक खूप महत्वाची टॅगलाईन आहे की जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. जर आपण विचारांची पक्की ही चळवळ उभी केली तर आपलीच ही चळवळ आणि आपलीच ही उभी केलेली संघटना चळवळीसाठी काम करेल, अपने जिंदगी के साथ भी और अपने जिंदगी के बाद भी. एवढंच म्हणून मी आपल्या सर्वांना येऊन अशी एक संघटना बनवायची आमंत्रण देतो, विनंती करतो. आणि परत आम्हा सर्वांना इथे बोलवलं याच्यासाठी आपल्या सर्वांना धन्यवाद करतो. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आलेल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. मित्रहो, सर्वप्रथम आपण सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या, त्याचप्रमाणे महात्मा फुले जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या संगीतमय कार्यक्रमाला सुरुवात करतो. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प तथागतांच्या चरणी अर्पण करणार आहोत. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी हे पहिलं पुष्प अर्पण करतोय आपण. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, मी मार्गदाता आहे, मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. हे मानवा, तुझ्या दुःखाला तूच कारणीभूत आहेस. तू सम्यक प्रयत्नाने निश्चित दुःखातून मुक्त होशील. मानवाचा इतका प्रचंड आदर तर कोणताही संस्थापकाने केला नाही, तो तथागत करतात. मित्रहो, प्रज्ञाशील, समाधी, विमुक्ती या सर्व धर्मांमध्ये बुद्धांची तुलना इतर कोणाशीच होऊ शकत नाही. कारण बुद्ध केवळ प्रज्ञा संपन्न होते तर ते आचरण संपन्न होते. निसर्गातील प्राण्यांच्या आणि मानवी स्वभावांच्या उपमा देऊन बुद्धाने कित्येकांना दुःखमुक्त केले. आणि म्हणून जगाच्या इतिहासातील जर सर्वात महत्वपूर्ण घटना कोणती असेल तर तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म. मित्रहो, आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात
तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी पहिलं पुष्प अर्पण करतो. तत्पूर्वी म्हणेन की पंचशिलेची घुमली गाथा मंगल सप्तसुरानी, पंचशिलेची घुमली गाथा मंगल सप्तसुरानी, दिला सन्मार्ग जीवन जगण्याचा तू चाल त्याच पथानी. अत्तदीप हो स्वयंदीप हो हा विचार असू दे स्मरणी. या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प वाहतो आम्ही तथागतांच्या चरणी, तथागतांच्या चरणी. सादर करतोय तुझे बगे अशी बनू जसा सिंहाचा छावा, तुझे बगे अशी बनू जसा सिंहाचा छावा, सळसळत्या रक्तात पेटू दे क्रांतीचा वडवा, पेटू दे क्रांतीचा वडवा. वैभवशाली जाऊनिया आश्रमा, जाऊनिया आश्रमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. शांतिदूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा, जाऊनिया आश्रमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. तथागताची तत्व प्रणाली, आचरण्याची मुभा मिळाली. तथागताची तत्व प्रणाली, आचरण्याची मुभा मिळाली. जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. रम्य चंद्रमा आज उदेला, इथेच थोडे रमा, इथेच थोडे रमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. शांतिदूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा, जाऊनिया आश्रमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. जरा जोरदार जोरदार जोरदार. शांतिदूताच्या वैभवशाली जाऊनी आश्रमा,
प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प आम्ही तथागतांच्या चरणी अर्पण केलं. तथागत भगवान गौतम बुद्धांचा धर्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग. धन्य आहे तो मार्ग जो मानवाच्या उत्कर्षासाठी आणि जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतो. जगातील परमशांती सुखाचा साक्षात्कार करून देतो, जो मानवी जीवनाच्या दुःख मुक्तीचा दिव्य प्रज्ञेचा मार्ग म्हणजे धम्म होय. अंधश्रद्धा, अनिष्टरूढी परंपरा यांवर प्रहार करणारा म्हणजे बौद्ध धम्म होय. मित्रो, हा तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हा मला देतात. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यात कुणापुढे नतमस्तक झाले नाही, ते तथागतांच्या चरणी नतमस्तक होतात. आणि पुढेच म्हणे की खुशबुलाब छुपाओ मगर छुप नहीं सकती. खुशबुलाब छुपाओ मगर छुप नहीं सकती. सच्ची मोहब्बत दबाने से दब नहीं सकती. जुल्म और सितम के नाम पर है सर झुकाने वालों, ये भीम की गर्दन है. गौतम के अलावा कहीं झुक नहीं सकती. गौतम के अलावा कहीं झुक नहीं सकती. मित्रहो, हा तथागत भगवान गौतम बुद्धांचा देश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश, छत्रपती शिवाजी महाराजांचा देश, महात्मा फुलेंचा देश. परंतु आज आम्ही या देशात जर पाहिलं तर जातीपातीचं स्तोम इतकं माजलेलं आहे की प्रत्येक जण आम्ही जातीने श्रेष्ठ कसे असे या देशात ठरवून पाहतोय. परंतु एक जरूर सांगेल की हे जर असंच चालत राहिलं तर एक दिवस या देशाला लोकशाहीला मुकावं लागेल. खरी लोकशाही हवी असेल तर तत्व बुद्धाचं शिकावं लागेल. शांती आणि समतेच्या मार्गानं या देशाचा गाडा हाकावाच लागेल. आणि भारतालाच काय तर साऱ्या जगाला एक ना एक दिवस बुद्धाच्या चरणी झुकावंच लागेल. सारा विश्व
त्याने समाज सुधारिला माळ रानाला सुगंध लावला खटाखटाई मोहरला किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारिला किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारिला तळमळती राणीबाई भावंड माझी सारी मागती उष्णबाई फिरून दारोदारी बलुतदार चांगलदार नावाची कहाणी कामार कष्टाला करीती मोलमजुरी अहो तळमळती राणीबाई भावंड माझी सारी जन्मभूमी 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 माणूस घडविला किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारिला किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारिला माळ रानाला सुगंध लावला खटाखटाई मोहरला किती भीमाच्या सांगाव्या कथा त्याने समाज सुधारिला 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 किती भीमाच्या सांगाव्या कथा त्यानं समाज सुधारला. मित्रहो, आज आम्ही पाहतो की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतात नव्हे तर साऱ्या जगात साजरी केली जाते, बरोबर आहे की नाही? परंतु या देशाची फार मोठी खंत आहे. या देशात बाबासाहेबांची जयंती हा फक्त विशिष्ट समाज करताना दिसतो, बाकीच्यांना कोणाला घेणं देणं पडलेलं नाही, बरोबर आहे की नाही? बाबासाहेबांचे उपकार या देशावरती आहेत. जे बाबासाहेब म्हणतात मी सर्वप्रथम भारतीय आहे, अंतिमतः भारतीय आहे, असं स्वतःला भारतीय म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाबासाहेबांना जातीच्या चौकटीमध्ये बंदिस्त करण्यात आलेलं आहे. मी माझ्या मित्रांना एवढं सांगेन की बाबासाहेबांना जर जातीचा चष्मा काढून जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा सच्चा देशभक्त या देशात शोधून सापडणार नाही, ही देखील गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. मित्रहो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हा मला देतात. कोणी दंड देऊन दमन करतात, कोणी शस्त्राच्या बळावर दमन करतात, तर कोणी चाबकाच्या फटक्याने दमन करतात. परंतु तथागत बुद्धांनी न दंडाने न शस्त्राने न चाबकाच्या फटक्याने दमन केले, तर आपल्या ओजस्वी धम्मवाणीने अंगुलीमालाला हिंसेपासून परावृत्त केले. प्रथम तो हिंसक होता, नंतर अहिंसक झाला आणि तथागतांच्या 80 अग्रश्रावकांमध्ये अंगुलीमाल एक अग्रश्रावक मानले गेले. घबराए जब मन अनमोल हृदय होठे घबराए जब मन अनमोल और हृदय हो डामाडोल, तब मानव तू मुख से बोल मुद्दन शरण गच्छामि, तब मानव तू मुख से बोल मुद्दन शरण गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं जब शास्त्र का राग उठे, ताल लहू का भाग उठे, हिंसा की तो आग उठे, मानव में पशु जाग उठे, धरती की काया कांपे, अंबर डगमग उठे, तब मानव तू मुख से शरण गच्छामि, तब मानव तू मुख से शरण गच्छामि।
जब दुनिया से जब दुनिया से प्यार उठे, नफरत की दीवार उठे, बाकी ममता पर इस दिन पेट की तलवार उठे। ऊपर से मुस्काते घन, भीतर सहर रहे तू, तब मानव तू मुझसे बोल, शरणं गच्छामि, तब मानव तू मुझसे बोल, शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। ऐ सन्यासी, रुक जाओ। मैं कहता हूं रुक जाओ। ऐ सन्यासी, तुमने सुना नहीं? रुक जाओ, रुको। मैं तो कब का रुक गया हूं, पर तुम कब ये हिंसा रोकोगे? ऐ सन्यासी, तुम्हें मुझसे डर नहीं लगता? सारे लोग मुझसे डरते हैं। तुम्हारे पास जो भी है निकाल दो, वरना जान से हाथ धो बैठोगे। मैं इस राज्य का सबसे शक्तिशाली व्यक्ति हूं। लेकिन मैं ये कैसे मान लूं कि तुम इस राज्य के सबसे शक्तिशाली हो? तुम्हें यह साबित करके दिखाना होगा। बताओ, बताओ कैसे साबित करना होगा? तुम उस पेड़ से कुछ पत्तियां तोड़ के लाओ। बस इतनी सी बात? मैं तो पूरा पेड़ उखाड़ सकता हूं। रुको। ये लो। हाँ, अभी इन पत्तियों को उस पेड़ पर फिर से लगा दो। टूटे हुए पत्ते फिर से कभी जुड़ सकते हैं क्या? जब तुम इस छोटी सी चीज को फिर से नहीं जोड़ सकते, तो तुम सबसे शक्तिशाली कैसे हुए? जब भी तुम किसी चीज को जोड़ नहीं सकते, तो कम से कम उसे तोड़ो मत। यदि किसी को जीवन नहीं दे सकते, तो उसे मृत्यु देने का तुम्हें कोई अधिकार नहीं। सब जीना चाहते हैं, पर तुम उसे करुणा से देखो तो सही। मानव में ना प्रेम है, ना करुणा है, सिर्फ छल और कपट है। तुम्हें लोगों ने बहुत दुख दिया है अंगुलीमाल। क्रूरता व्यक्ति अज्ञान के कारण ही करता है। मोह, माया, घृणा, द्वेष, ईर्ष्या, ये सभी अज्ञान की ही संतान है। और वो व्यक्ति ही है जिसमें दया, करुणा, सद्भाव और समझ का उदय भी होता है। अंगुलीमाल, यदि इस जीवन में क्रूर और निष्ठुर लोग भी हैं, तो दयावान भी है। बस अपनी आंखों से ये अंधेपन का पर्दा हटा कर तो देखो। दूर किया जिसने जन जन के व्याकुल मन का अंधियारा, जिसकी एक किरण को छूकर चमक उठाए जगे तारा। दीप सत्य का सदा जले, दया अहिंसा सदा फले, सुख शांति की छाया में जन गण में पले। भारत के भगवान
से बोल बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। घबराए जब मन अनमोल, हृदय होते डामाडोल, तब मानो तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मित्र हो, आपण या महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारी माणसं आहोत. बरोबर आहे की बरोबर आहे की नाही? आपण बोललं तर काही हरकत नाही, बोललं पाहिजे. सध्या माणसं बोलत नाही, आवाज आपला दबलेला आहे, तो आवाज आला पाहिजे बाहेर. बरोबर की नाही? आपण महापुरुषांची जयंती साजरी करतो. तुमच्याविषयी 2 शब्द प्रेमाचे बोलतो की माळावरून महालाच्या प्रवासात भीमा आहे. माळावरून महालाच्या प्रवासात भीमा आहे, तथागताच्या धम्मरसारसात भीमा आहे. माळावरून महालाच्या प्रवासात भीमा आहे, तथागताच्या धम्मरसारसात भीमा आहे. स्वाभिमानाने जीवन जगतो आज आम्ही, कारण इथे बसलेल्यांच्या नसानसात भीमा आहे. इथे बसलेल्यांच्या नसानसात भीमा आहे. मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापूर्वीची अवस्था काय होती? पिढ्यानपिढ्याच्या अंधकारात कित्येक वर्ष कितपत पडलेला हा समाज जिवंतपणे नरकयातना भोगत होता. अरे गेल्या जन्माचं पाप म्हणून या जन्मात खितपत राहण्याची ती व्यवस्था कारण सांगत होती. अनेक संत महात्मे राजे महाराजे जन्मास आले, पण त्यांना व्यवस्थेला छेद देता आला नाही. जातीयवाद, अस्पृश्यता, छळ, हीट वागणूक आणि अन्यायाने बेजार झालेला हा समाज या आशेवर जगत होता की कधीतरी कोणीतरी मुक्तीदाता या भूतलावर जन्म घेईल आणि त्यांना या नरकयातनातून मुक्त करेल. आणि अखेर युगायुगाच्या प्रतीक्षेनंतर हा समाज पाहत असलेल्या स्वप्नाने वास्तवात सत्य रूप धारण केलं. त्यांना अमानवी अत्याचारातून आणि दास्यातून मुक्त करण्यासाठी त्यांच्या आशेचा, करुणेचा आणि प्रतिकाराचा प्रज्ञा सूर्य या भूतलावर उगवला. तो दिवस होता 14 एप्रिल 1891. म्हणूनच म्हणे की पैदान होता वो मसीहा. अरे पैदान होता वो मसीहा, ये खुशियों का सिलसिला नहीं होता. पैदान होता वो मसीहा, ये खुशियों का सिलसिला नहीं होता. बेरंग रहती है जमीन और आसमां का रंग नीला नहीं होता. भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, यदि से भीम जैसा हीरा मिला नहीं होता. यदि से भीम जैसा हीरा मिला नहीं होता. दुनियाची उगवली सकाळ, ओ दुनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्मात आले देवा, जन्मात आले देवा, जन्मात आले देवा, जन्मात आले देवा. दुनियाची उगवली सकाळ, ओ दुनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्मात आले देवा, जन्मात आले देवा, जन्मात आले देवा, जन्मात आले देवा. भीमाई माता प्रकृत होता, भीमाई माता प्रकृत होता. परिचित गाणे रामजी पिता, धन्यताचे पुढे सकृपाल, हो धन्यताचे पुढे सकृपाल, पुढे सकृपाल. जन्मात आले देवा, जन्मात आले देवा, जन्मात आले देवा, जन्मात आले देवा.
जरा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. सोनियाची उगवली सकाळ, जन्मास आले भीमबाळ. माझ्याबरोबर सर्वांनी जयघोष करायचा आहे, जरा दमदार जयघोष करायचा आहे, असा मरगळ असलेला नाही. कार्यक्रम आमचे कंटिन्यू चालू आहेत. जवळजवळ 11 एप्रिल पासून आम्ही चालू आहोत. त्यामुळे आमची मरगळ शक्य आहे, परंतु आपला उत्साह तितका दमदार असला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजून थोडा जरा असा दमदार आला पाहिजे, बरोबर की नाही? तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. याच्यावरून एक गोष्ट सिद्ध झाली की आपण शेजाऱ्यावरती जास्त प्रेम करता, बरोबर की नाही? चला, सोनियाची उगवली सकाळ, जन्मास आले भीमबाळ. ही जर सोनेरी पहाड जर तुमच्या आमच्या आयुष्यात जर आलीच नसती तर तुमची आमची अवस्था काय होती? माणूस असून सुद्धा आम्हाला माणसासारखं जगता येत नव्हतं, बरोबर की नाही? मित्र, एक गोष्ट या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेन की या ठिकाणी प्राध्यापक विजय मोहिते सर उपस्थित आहेत. विजय मोहिते सरांनी म्हणजे निवेदन क्षेत्रात काम करत असताना त्यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. विजय मोहिते सर असो, आमचे विवेक मोरे सर असो किंवा बबनदादा सरवदे, या लोकांनी आम्हाला बरंच त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळायला पाहिजे. प्रत्येक वेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात. सोनियाची उगवली सकाळ. विवेक मोरे छान लिहितात. विवेक मोरे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापूर्वीची अवस्था काय होती? ते म्हणतात, तिथे उडणाऱ्यांचे पंख छाटले होते, उडणाऱ्यांचे पंख छाटले होते, आभाळाचे वस्त्र फाटले होते, धरणीचे काळीज तुटले होते, रक्तवाहिन्यातील रक्तही गोठले होते. नादार संस्कृतीचे शंठ वारसदार गुंड होऊन रस्त्यात मानवतेचा लाभ करत होते. ही जिती दाखती माणसं मुरदार झाली होती, ही जिती दाखती माणसं मुरदार झाली होती. खारी गिधाड टपून बसली होती, राखेतील निखारे विकण्याच्या बेतात होते. इतक्यात तू आलास आणि प्रेतांना स्पर्श केलास आणि मुर्दे हे जिवंत झाले. असा मुर्द्यांना जिवंत करणारा आमचा बाप होता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि परत म्हणेन, इंसानियत को देखो शर्मसार कर गया, इंसानियत को देखो शर्मसार कर गया, जब जुल्मो सितम सारी हदें पार कर गया. अरे देखी तब रोशनी शाहद वाली धुंध से उठी फिर आवाज गरजती हिंद से, जो बन के मरहम आया भरने दिलों के घाव. भीमाई का धनार नाम था जिसका भीमराव, नाम था जिसका भीमराव. पहाट झाली प्रभा म्हणाली, पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली. पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली. अरे चांदण्याची चांदणी येऊन खाली, वर भीमाला आली. या चांदण्याची चांदणी येऊन खाली, वर भीमाला आली. पहाट झाली प्रभा म्हणाली, पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली. पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली. अरे चांदण्याची चांदणी येऊन खाली, वर भीमाला आली. चांदण्याची चांदणी येऊन खाली, वर भीमाला आली. चांदण्याची चांदणी येऊन खाली, वर भीमाला आली. चांदण्याची चांदणी येऊन खाली.
खाली वारा विमानाला सफेद साडी में सफेद घनसोली लेऊन आली ना लग्नाची भोळी सफेद साडी में सफेद घनसोली लेऊन आली ना लग्नाची भोळी ओ माया भीम सख्याला ओ माया भीम सख्याला उतावळी झाली आनंदवळी झाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली या चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली असंच देवारी मिळो पुन्हा तोडी घुसून मिळणारा तत्वाचे दोडी असंच देवारी मिळो पुन्हा तोडी घुसून मिळणारा तत्वाचे दोडी असेच त्याचे गीत घुमवावे असेच त्याचे गीत घुमवावे निळ्या भाला खाली या निळ्या भाला खाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली 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 पहाट झाली प्रभा भराली पहाट झाली प्रभा भराली भीम जयंती आली अरे भीम जयंती आली या चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली 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 या चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली. बाबासाहेबांविषयी एवढंच म्हणेन की भीम ऐसी रोशनी थी जिसने उजाला ही उजाला कर डाला. भीम ऐसी रोशनी थी जिसने उजाला ही उजाला कर डाला. जो रखना चाहते थे हमें अंधेरे में उनका तो मुंह ही काला कर डाला. मित्रहो, बाबासाहेबांचा जन्म झाला आणि आपण माणूस म्हणून जगू लागलो. परंतु बाबासाहेबांच्या पाठी जर पाहिलं तर ही चळवळ खेड्यापाड्यात पोहोचवण्याचं काम पूर्वीच्या शाहिरांनी जलसेकारांनी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आताचे कलाकार किती चळवळ पोहोचवतात हे त्यांना माहिती आहे, बरोबर की नाही? चांगले भरघोस पैसे घ्यायचे. आणि कलाकारांच्या बाबतीत एक गोष्ट गैरसमज झालेला आहे की कलाकार असं म्हणतात की बाबासाहेबांचे 10 भाषणं आणि शाहिराचं एक तसलं काही नाही बाबांनो. हा भ्रम आहे. उगाच खोट्या अफवा बसू नका. बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तिमत्वाचं एक भाषण तुमच्या शाहिराचं आता असं काय प्रबोधन करतात? यांची गाणी, सध्याची गाणी अशी काय प्रबोधन करतात? ते भीमराव कर्डकांसाठी बाबासाहेबांनी जे उद्गार काढले होते, एक शाबासकीपर उद्गार होते, ते त्यांच्यासाठी होते. पण आता सध्या काय झालं, सगळ्याच गायकांनी बाबासाहेब म्हणाले होते शाहिराचं असं मुळीच नाही. ती सर आपल्याकडे येणार देखील नाही. बाबासाहेबांसारखी महान म्हणजे 10 भाषणांची सर तुमच्या एका गाण्याला आज असं काही लिखाण होत नाही जाहीरपणे आणि उघडपणे. बघा, आपलं ते चुकीचं म्हणायला पण ताकद लागते आणि ते आम्ही जाहीरपणे या स्टेजवरून मांडतो. माझ्या मित्रांनो, भगवान गौतम
दुसरी माझी ओवी ग भीमराव आंबेडकराला दीनदलितांचा पालनहारा रत्न लाभले भूमीला तिसरी माझी ओवी ग मन बुद्ध विहारी रमती तिसरी माझी ओवी ग मन बुद्ध विहारी रमती त्रिसरणाच्या शांती सुखाचा मार्ग धरिते त्रिसरणाच्या शांती सुखाचा मार्ग धरिते मला सकाळी रोज विहारी मला सकाळी रोज विहारी रमा वाटत मला सकाळी रोज विहारी रमा वाटत बुद्ध चरणी भीम चरणी 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 रमा वाटत मला सकाळी रोज विहारी रमा वाटत मला सकाळी रोज विहारी रमा वाटत बुद्ध चरणी भीम चरणी 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 रमा वाटत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगद्गुरू माझी श्रद्धा मावळी मावळी जगभर मजला वेडी बुद्धनामाची भीमनामाची माझ्या वेड्याची मला गोडी माझ्या वेड्याची मला गोडी माझ्या वेड्याची मला गोडी ब्रह्मकार्यात भीमकार्यात श्रमा वाटत ब्रह्मकार्यात भीमकार्यात श्रमा वाटत बुद्ध चरणी भीम चरणी रमा 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 वाटत Baba
चरणी ग भीम चरणी ग नमावं वाटलं. आपण सगळे या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होणारी माणसं, बरोबर की नाही? हे आपलं बरं आहे. तथागत भगवान बुद्धांच्या चरणी नतमस्तक होताना आम्हाला कोणती गोष्ट म्हणजे पालन करताना म्हणजे हा जीवन जगण्याचा मार्ग आहे, बरोबर की नाही? म्हणजे सकाळी उठून काही आरत्या बिरत्या काय म्हणायची गरज लागत नाही, बरोबर की नाही? ही विचारधारा आहे, त्या विचारधारेवर चालणारी आपण माणसं आहोत. आणि तोच तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोघा मला देतात. इथे कसं आहे की कोणी नारळाने प्रसन्न होतो, कोणी बकरं कोंबडं दिल्यावर पावतो. पण माझा भीम काही न घेताच आम्हाला पावला, बरोबर आहे की नाही? कोणी नारळाने प्रसन्न होतो, कोणी बकरं कोंबडं दिल्यावर पावतो, पण माझा भीम काही न घेताच आम्हाला पावला. अरे बुद्धाचा धम्म देऊन नावा मार्ग आम्हाला दावला. चातुर्वर्णावर कोंबला भीम समतेचा साज आम्हावर चढवला. आणि पशुहून हीन होता त्याला माणूस भीमाने खिलवला. अरे या कोट्यावधी जनांचा उद्धार माझा भीम करून गेला. कुणालाही जमले ना जमेल असा चमत्कार माझ्या भीमाने केला, माझ्या भीमाने केला. आज आपण माणूस म्हणून जगतोय माझ्या मित्रांनो. आम्हाला कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थानं म्हणजे माझ्या मित्रांनो, आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक गोष्टी ह्या कुठल्या संघर्षच करावा लागला. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला. निसर्ग निर्मित पाण्यापासून तेव्हा आम्हाला वंचित ठेवण्यात आलं होतं. असाच अनुभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील आला. एके दिवशी पनवेलच्या नाक्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोटार भर वेगात चालली होती. बाबासाहेबांना तहान लागली. तेव्हा त्यांचे सहस्रारे गडकरी बाबासाहेबांना पाणी आणण्यासाठी गेले. महार बॅरिस्टरला पाणी अरे मुळीच नाही. हॉटेल मालकाला साफ नकार दिला. आणि हे शब्द जवळ लाकूड जोडत असलेली सोनबा एलवे यांनी ऐकले. ते धावत धावत घरी गेले. ते धावत धावत घरी गेले आणि स्वच्छ पाण्याने माड ओढून घेऊन आले. परंतु तोपर्यंत बाबासाहेबांची मोटार भर वेगात निघून देखील गेली होती. बाबासाहेब पुन्हा कधीतरी या रस्त्याने येतील म्हणून शेवटपर्यंत त्यांची वाट पाहत राहिला. तो संपला तरीही बोलत होता. हे पाणी आणले मी, हे पाणी आणले मी, माठ भरुनी हे घोट भर जाऊ पिवणी. हे पाणी आणले मी, माठ भरुनी हे घोट भर जाऊ पिवणी. हे पाणी आणले मी. उन्हात व्याकुळ जीव थांबला, शब्द कर्मठांचा जिव्हारी तो झोपला. तो नाही देशापाही, तो नाही देशापाही, टाकला ओढे हे घोट भर जाऊ पिवणी. हे पाणी आणले मी, माठ भरुनी हे घोट भर जाऊ पिवणी. हे पाणी आणले मी. बोले सोनबा भीम बाबा येतील, पाणी घोट भर माझ्या हाती घेतील. बोले सोनबा भीम बाबा येतील, पाणी घोट भर माझ्या हाती घेतील. तो धन्य प्रभाकर, तो धन्य प्रभाकर, वाट पाहुनी हे घोट भर जाऊ पिवणी. हे पाणी आणले मी, माठ भरुनी हे घोट भर जाऊ पिवणी. हे पाणी आणले मी, माठ भरुनी. जीव जीवात हा होता त्याच्या जोवर, पाणी घेऊन वाट पाहिली तोवर. जीव जीवात हा होता त्याच्या जोवर, पाणी घेऊन वाट पाहिली तोवर. तो प्राण सोडिला, तो प्राण सोडिला बाबा म्हणून. हे घोट
आमच्या कलाकारांचे खरं जोरदार काय असं काय होतंय, आपण स्टेजवर काय दाखवतोय की बाबा एक व्यक्ती आहे, बाबासाहेबांची वाट पाहतोय, प्राण सोडतोय. काय चित्र आहे, काय वेगळं असं काय नाही, काय असे इथे काय त्याचे हाल अपेक्षा कसे दिसते काय, परंतु हे गाणं आमच्या काळजाला भिडतं जाऊन. असे बाबासाहेबांचे अनुयायी होते. सध्याचे अनुयायी काय करतात, जयंती आली की मग सीना हमारा फौलाद है, आंबेडकर की औलाद है, आमचं रक्त निळं निळं होऊन जातं. काय रक्त निळं वगैरे काय प्रकार नसतो, रक्त सगळ्यांचं एकसारखं असतं, पण त्याच्यात महापुरुषांचे विचार असणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? बाबासाहेब म्हणतात, जर मी माझ्या समाजाचा उद्धार करण्यात अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी घालून घेईन. तुम्ही आम्ही कोणत्या शब्दा घेतो, बाबासाहेबांसाठी आम्ही काय करू शकतो, राजकारणात आमची काय प्रगती आहे, समाजकारणात आमची काय प्रगती आहे, शासन करते, जमातपणा भाषण करते, भाषणात बाकी समाजाचा कोण हात धरणार नाही. बरोबर की नाही सर? तुमच्यातील पंतप्रधान बघायचा आहे, आम्ही आमदारकी खासदारकी पर्यंत मुश्किलने पोहोचतोय. बाबासाहेब मतदानाचा अधिकार देतात, राजे बनवले आम्हाला, राजे. आज काय होतं, खरेखर राजे राहिलोत का आम्ही त्याच मंत्र्यांच्या पाठी, ज्या मंत्र्यांना आम्ही मोठे करतो त्यांना साहेब साहेब करून मिरवतोय. आमच्या मताचा त्याचं मूल्य आम्हाला माहित नाही. आजची सध्याची परिस्थिती अशी आहे. काय करू शकलो बाबासाहेबांसाठी, विचार होण्याची गरज आहे. आणि म्हणून म्हणे की भीमा तू सुपीक केली खडकाळ जमीन, भीमा तू सुपीक केली खडकाळ जमीन, त्यात आम्हाला काहीच पिकवता येत नाही. भीमा तू सुपीक केली खडकाळ जमीन, त्यात आम्हाला काहीच पिकवता येत नाही. तू एकट्याने कमावलेली कमाई इथे लाखोला टिकवता येत नाही, इथे लाखोला टिकवता येत नाही. माझ्या मित्रांनो, एवढंच सांगेन की या महापुरुषांचे विचार, आता सध्या हाच समाज एक असा जागृत आहे की महापुरुषांचे विचार, नाहीतर मग एक कुठल्या तरी मंत्र्याचा मुलगा म्हणतो की शिवाजी महाराज, मग त्यांना बाबा एका जातीमध्ये बंदिस्त करून देते. महापुरुषांना जातीपातीमध्ये बंदिस्त केलेले आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज अमुक अमुक जातीचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमुक अमुक जातीचे, महात्मा फुले अमुक अमुक जातीचे. इथे महापुरुषांना आम्ही जातीमध्ये बंदिस्त केले आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की महापुरुषांना जातीचे वारस नसतात, तर त्यांना विचारांचे वारस असतात. तुम्ही आम्ही सर्व या महापुरुषांच्या विचारांचे वारस आहोत. बरोबर की नाही? आणि म्हणून आम्ही कुठल्या महापुरुषांची जात बघत नाही, त्यांचे विचार बघतो. मानवतेसाठी लढणारा प्रत्येक महामानव, महापुरुष आमच्यासाठी वंदनीय आहे. जरा जोरदार जोरदार टाळ्या पडायला आमच्या सर्व कलाकारांसाठी जोरदार. माझ्या भीमाच्या नावाचं, माझ्या भीमाच्या नावाचं तुला विलरवाल, माझ्या भीमाच्या नावाचं तुला विलरवाल, तुला विलरवाल, तुला विलरवाल, तुला विलरवाल, तुला विलरवाल, माझ्या भीमाच्या नावाचं तुला विलरवाल. अशी मधुर मंजरी ऐका रमाईची कहाणी, अशी मधुर मंजरी ऐका रमाईची कहाणी, वाणी घरातले वाणी घरातले तुला विलरवाल, तुला विलरवाल, तुला विलरवाल, तुला विलरवाल, तुला विलरवाल, माझ्या भीमाच्या नावाचं तुला विलरवाल.
जोरदार टाळ्या पूजा सावंत सांगितलं. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान. एवढं सांगे की सुखाचा त्याग तळपती आग, थकलेल्या डोळ्यांची जात म्हणजे रमान. ध्येयाची आस सुखाचा घास अंधारलेल्या संसारी तेज प्रकाश म्हणजे रमान. भावंडांची आई झाली आई वडिलांच्या पाठी, भीम आयुष्याचा भाग झाली आधाराची काठी. नाती गोती सपली तिने तिळ तिळ झिजली, तुफान वादळात ज्योत मनाची कधी नाही विझली. अरे हात तिचे दानी झाले, हात तिचे दानी झाले, शब्द तिचे वाणी झाले, फुलवताना संसार भीमाचा रक्ताचे पाणी झाले. ही नवे कथा पुराणातली वा नवे पटकथेतील पात्र, ही होती जागती ज्योत जी जळत राहिली दिन रात्र. अरे अशी माझी रमाई, अशी माझी रमाई, जिने केली कष्टाची कमाई आणि त्यातूनच घडली दुभामा, उद्धारणारी भीमाई, उद्धारणारी भीमाई. मित्र, रमाईंचा हा मोठा त्याग आहे बाबासाहेबांच्या पाठी. बाबासाहेबांच्या पाठी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या रमाई यांच्याविषयी कवी भीमराव तांबे म्हणतात की माय रमा तुझा फाटका पदर तुझ्या लेकरांचं कफन झालं. माय रमा तुझा फाटका पदर तुझ्या लेकरांचं कफन झालं आणि कफना विना बा भीमा तुझ्या पोटचं लेकरू दफन झालं. बा भीमा तू माझं फाटका आभाळ तुझ्या लेकरीनं शिवून गेलास. बा भीमा तू माझं फाटका आभाळ तुझ्या लेकरीनं शिवून गेलास आणि ही नवकटी जनता सुरक्षित राहावी असं संविधानाच्या पानापानात लिहून गेलास, असं संविधानाच्या पानापानात लिहून गेलास. होती परिचित माई गावी, नव्हती गारी तिला नवी. होती परिचित माई गावी, कंबर कसून बांधला होता रमत कंबर कसून बांधला होता रमत
रक्ताचं पाणी चाखून आपण अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहोत. हा लढा केवळ पाणी पिण्यासाठी नसून माणुसकीचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी केलेला संग्राम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझ्या खंबीर नेत्यानं माझ्या खंबीर नेत्यानं पाणी चाखल तळ्याचं पाणी चाकल तळ्याचं पाणी चाकल तळ्याचं माझ्या खंबीर नेत्यानं पाणी चाखल तळ्याचं त्यानं जीवाच्या पल्ल्याड केलं राखण मळ्याचं त्यानं जीवाच्या पल्ल्याड केलं राखण मळ्याचं त्यानं जीवाच्या पल्ल्याड केलं राखण मळ्याचं बोधिसत्वाच्या तत्वाचं खत टाकील मळ्याचं खत टाकीलं मळ्याचं खत टाकीलं मळ्याचं बोधिसत्वाच्या तत्वाचं खत टाकील मळ्याचं त्याला कुंपण घातील तुझ्या धर्माच्या आळ्याचं कुंपण घातील तुझ्या धम्माच्या आळ्याचं त्यानं कुंपण घातील तुझ्या धम्माच्या आळ्याचं माझ्या खंबीर नेत्यानं पाणी चाखल तळ्याचं पाणी चाकल तळ्याचं पाणी चाकल तळ्याचं माझ्या खंबीर नेत्यानं पाणी चाखल तळ्याचं त्यानं जीवाच्या मल्याड केलं राखण मळ्याचं 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 त्यानं जीवाच्या मल्याड केलं राखण मळ्याचं. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. माझ्या खंबीर नेत्यानं वाणी चाखील तळ्याचं. मित्र हो, आज या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक सुजात आंबेडकर, युवा नेते वंचित बहुजन आघाडी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. भीमाचं रक्त आहे आणि आज या ठिकाणी हे तरुण नेतृत्व उपस्थित आहे. माझ्या खंबीर नेत्यानं पाणी चाखील तळ्याचं त्यानं जीवाच्या पल्ल्याड केलं राखण मळ्याचं. एवढं सांगे की कुणालाही जमली नाही अशी क्रांती माझ्या भीमानं करून दावली. कुणालाही जमली नाही अशी क्रांती माझ्या भीमानं करून दावली. जातीयवाद्यांना जुगार चौदार ओंजळ भरून काढली. अरे निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते, पण माझ्या भीमानं त्या पाण्याला आग लावली. माझ्या भीमानं त्या पाण्याला आग लावली. मित्रों, महाड़ का जर्रा जर्रा खोल उठा, सारा समाज ही एक ही पल में एकजुटा. ऐसा करिश्मा कर दिखाया मेरे भीम ने कि महाड़ का पानी भी जय भीम बोल उठा. मित्र हो, स्त्री मुक्तीच्या लढ्यातलं बाबासाहेबांचं योगदान फार अग्रस्थानी आहे. स्त्रियांना गुलाम ठरवणाऱ्या मनुस्मृतीचं दहन, हिंदू कोड बिल आणि स्त्रियांना घटनेत अतिज्य स्थान. आजच्या स्त्रीनं विचार करण्याची गरज आहे की मुक्ती कशासाठी आणि कोणापासून मिळवावी. तरच स्त्री जातीची लढाई ज्या ज्या महापुरुषांनी लढली त्या महापुरुषांना स्त्री जातीचा मानाचा मुद्रा ठरेल. बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चाललेली आहे. आणि म्हणूनच आजची भगिनी म्हणते की दुनिया की मुझे परवाह नहीं, जीती हूं मैं शान से. दुनिया की मुझे परवाह नहीं, जीती हूं मैं शान से. जिंदगी बदल गई मेरी भारत के संविधान से. क्या उंगली उठाए मुझ पर ये जालिम जमाना, क्योंकि ताल्लुकात रखती हूं मैं भीम जी के खानदान से, भीम जी के खानदान से. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लय बळानं माझ्या तुकड्या पुरात, लय बळानं माझ्या तुकड्या पुरात. बाबासाहेबांमुळे तुझ्या न माझ्या घरात, बाबासाहेबांमुळे तुझ्या न माझ्या घरात. लय बळानं माझ्या तुकड्या पुरात, लय बळानं माझ्या तुकड्या पुरात. बाबासाहेबांमुळे तुझ्या न माझ्या घरात, बाबासाहेबांमुळे तुझ्या न माझ्या घरात.
राजवाड्यातला माणूस आता गावात आला. हे राजवाड्यातला माणूस आता गावात आला. साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबाच झाला. साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबाच झाला. मला सरपंच बोलायला लागला जोरात. हे झालं सरपंच बोलायला लागला जोरात. बाबासाहेबांमुळे तुझ्या माझ्या घरात. बाबासाहेबांमुळे तुझ्या माझ्या घरात. लय बळाला माझ्या डोंगरपुरात. लय बळाला माझ्या डोंगरपुरात. बाबासाहेबांमुळे तुझ्या माझ्या घरात. बाबासाहेबांमुळे तुझ्या माझ्या घरात. बाबासाहेबांमुळे तुझ्या माझ्या घरात. बाबासाहेबांमुळे तुझ्या माझ्या घरात. हे बाबासाहेबांमुळे तुझ्या माझ्या घरात. बाबासाहेबांमुळे तुझ्या माझ्या घरात. जरा जोरदार टाळ्या आमची गोडगळ्याची गायिका पूजा सावंत. लय बळालं माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबांमुळे तुझ्यानं माझ्या घरात. बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आजची स्त्री ही गावच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत विराजमान आहे. ही पुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, बरोबर की नाही? आणि म्हणूनच एवढं सांगे की आप जहां खडे हैं उसके लिए बाबा साहब लढे हैं. आप जहां खडे हैं उसके लिए बाबा साहब लढे हैं. आपके पाकिट में जो पेन है वो बाबा साहब की देन है. आपके खाने में जो बिरयानी है वो बाबा साहब की मेहरबानी है. आपके पास जो कार है वो बाबा साहब ने किया उपकार है. आपके जीवन में जो संघर्ष है, आपके जीवन में जो संघर्ष है, बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आज स्वाभिमानाचं जीवन जगतोय माझ्या मित्रांनो. तरी पण आज आपके जीवन में जो हर्ष है वो बाबा साहब ने किया हुआ संघर्ष है. फिर भी आप मौन है तरी तुम्ही शांत आहात. फिर भी आप मौन है तो बताइए आपके सफलता के पीछे कौन है? दूसरं तिसरं कोणतं नाव नसून फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्योंकि बरसों से बंद थे जिस घर के दरवाजे. कारण आम्ही गाव कुसाबाहेर कुठेतरी बाहेर होतो. आज आम्ही महालात आलो बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे. बरसों से बंद थे जिस घर के दरवाजे, आज तू उस घर का मेहमान है. दूर किनार की सदियों से तेरी बस्ती, आज उनकी गली में तेरा मकान है. जो उठे थे हाथ कभी तेरी हस्तियां मिटाने, आज वो तुझको करते सलाम है. क्या याद है तुझे वो भीमराव आंबेडकर जिसकी वजह से आज तेरी पहचान है. आणि म्हणून बाबासाहेबांचे कित्येक दिवाणे आहेत. एक सुंदर संगीत सादर करण्यासाठी पुन्हा एकदा दिनेश हिरोडे, जरा जोरदार टाळ्या. दीवाने इश्क में जहां हम लोग होते हैं, हमारे लोगों ने दीवानगी न पहचानी. हम तो आशिक है भीम जी पे मरते हैं, नाम पर उनके देंगे कुर्बानी. मुझे दुनिया कहे पागल, मुझे दुनिया कहे पागल, मैं भी उनका दीवाना हूँ. मैं भी उनका दीवाना हूँ. नहीं मुझको भी कर कोई चाय बना, मुझको भी कर कोई चाय बना. साथ मिलेंगे हिंदी का बल, मुझे का बल. मैं भी उनका दीवाना हूँ. मैं भी उनका दीवाना हूँ.
मैंने जीवन की अर्पण भीम जी के चरणों में, मुझे नहीं किसी की परवाह, कोई जाए महलों में, कुटिया मेरी बली गई साथियों, यही मेरा है करुणा कमल, यही मेरा है करुणा कमल। मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ। याद करो बीते दिनों की, आजादी के पहले की, इस देश के नहले पे अंग्रेज गोर नहले की, सागर के उस पार जिन्होंने साल 150 राज किया, कुचल तो डाले सुपुत मगर महाभारत को बर्बाद किया। उसी वक्त गांधी, नेहरू, कांग्रेस के जो लीडर थे, तिलक के सिन्हा मंत्री, सुभाष बाबू लीडर थे। स्वतंत्रता के लिए सभी ने कस्में गाई थी, और गिरी जैसे बालक ने तो जान भी अपनी खोई थी। सबका नारा स्वतंत्रता का, सबको आजादी प्यारी थी, स्वतंत्रता के सभी मरीज थे, स्वतंत्रता ही बीमारी थी। इस देश के इनकलाबी बेहिसाब बेलगाम थे, और इस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे। तो उसी गुलामी की जंजीर तोड़ने एक शोला बनकर धरना, वही तो ये भी रामजी अंबेडकर का लड़का था। हुए लीडर आज हरकर, ये जमाना मतलबी है, तेरी राहत मेरी चाहत दुनिया में अजनबी है। तो पाया है भीम जी से ये गौतम, ना छोड़ूंगा मैं आंचल, ना छोड़ूंगा मैं आंचल। मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ। मैं कोई जागीरदार नहीं, कोई जागीरदार, साथ मिलेंगे भीम जी का बल, भीम जी का बल। मैं भीम का दीवाना हूँ, 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 मैं भीम का दीवाना हूँ। जरा जोरदार जोरदार टाळ्या दिनेश रेडे यांच्यासाठी केल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. वन्स मोर पेक्षा आपण वन मोर घेऊ, आणि वन्स मोर करायचा तर बाबासाहेबांच्या विचारांचा झाला पाहिजे, बरोबर की नाही? या बात आहे. मैं भीम का दीवाना हो. माझ्या मित्रांनो, एवढंच सांगेन की बाबासाहेबांच्या पुण्यामुळे लाचारीचं जिनं गेलं माणूस पण आलं. अरे लाचारीचं जिनं गेलं माणूस पण आलं, तुझ्याचमुळे भीमराया जीवनाचं सोनं झालं. या मनुवादाला मातीत गाडून तू भिडलास मनुवादाशी, आज उत्तुंग झेप घेतोय, भिडतोय जाऊन नभाशी. आज शिकलास सवरलास, हे उपकार माझ्या भीमाचे पाठी. अरे आज शिकलास सवरलास, हे उपकार माझ्या भीमाचे पाठी. पोटची लेकर त्यांची औषधा विना गेली हो, कारण तो लढत होता, झगडत होता तुमच्या माझ्यासाठी. आज मोटार गाडी बंगला माडी सारं तुझ्याकडे हाय रे. ही किबिया त्या युग पुरुषाची पुन्हा देवाचं देणं नाही रे. अरे भीमानं दिला सुखाचा खास, कारण तोच ठरला बाप आणि मायर. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे, बाबासाहेबाची सही आहे रे, बाबासाहेबाची सही आहे रे. माय बापाहून भीमाचा उपकार लय हैर. माय बापाहून भीमाचा उपकार लय हैर. ओ
खाता त्या भाकरीवर आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे र माय बापाहून भीमाचा उपकार लई हाय र माय बापाहून भीमाचा उपकार लई हाय र हो तुम्ही खाता त्या भाकरीवर हे आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे र काळी होताच नजऱ्या वाणी गावाबाहेर उमऱ्या वाणी काळी होताच नजऱ्या वाणी गावाबाहेर उमऱ्या वाणी मन मालका बनवती इज्जत होता जगत कुत्र्या वाणी तुझी वाढली किंमत ती कुणाच्या पायी हाय र तुझी वाढली किंमत ती कुणाच्या पायी हाय र हो तुम्ही खाता त्या भाकरीवर हे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे र या संधीची किमया न्याय गेली बदलून दुनिया सारी या संधीची किमया न्याय गेली बदलून दुनिया सारी दिन दारिद्र्य दूर पळाले आणि वैभव दाढवणारे काल कुत्र्या समान होता आज जिनशाही हाय र काल कुत्र्या समान होता आज जिनशाही हाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या सोबत गाणार का तुम्ही गाणार आम्ही म्हणणार खाताच्या खाताच्या भाकरीवर तुम्ही लेकरं हुशार आहेत बाबांची लेकरं हुशार आहेत माय बापाहून भीमाचा उपकार लई हाय र तुम्ही खाता त्या भाकरीवर आम्ही खातो त्या भाकरीवर आम्ही पितो त्या पाण्यावर आम्ही घेतो त्या शिक्षणावर आम्ही घेतो त्या पगारावर हे आज मिळालेल्या हक्कावर आज मिळालेल्या मानावर हे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र 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 हे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे खरोखरच आज
स्वाभिमानाचं चिन्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे, बरोबर की नाही मित्रहो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यामुळे स्वाभिमानाचं जीवन जगतोय. पण मी मगाशीच म्हणालो होतो की मला माहिती आहे आपल्याला या ठिकाणी आपले मार्गदर्शक सुजाजी आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. परंतु एक छोटस गीत या ठिकाणी घेतोय, त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने सुरुवात करूया. मित्रहो, एवढं सांगेन की मगाशी मी म्हणालो होतो की इथे महापुरुषांना जातीपातीमध्ये वाटलेलं आहे, झेंड्यांमध्ये वाटलेलं आहे, परंतु आपण सर्व महापुरुषांच्या विचारांचे वारस आहोत, बरोबर की नाही? आणि म्हणत म्हणेल की महाप्रतापी ठरला माझी जाऊचा छावा, महाप्रतापी ठरला माझी जाऊचा छावा, या देशाचा शिल्पकार झाला तो भिमाईचा भिवा. अरे महाप्रतापी ठरला माझी जाऊचा छावा, या देशाचा शिल्पकार झाला तो भिमाईचा भिवा. दोघांच्या कीर्तीचा गंध दरवळे या भूवरती, एकाने तलवारीने तर दुसऱ्याने लेखणीने घडवला इतिहास नवा, लेखणीने घडवला इतिहास नवा. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. बहुजनांनी त्यांचा राजा महाडी घोषित केला, महाडी घोषित केला, महाडी घोषित केला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, बहुजनांनी त्यांचा राजा महाडी घोषित केला. असे दोन शौर्य दोन्ही वीर बहादर, असे गडबडी दोन शौर्य दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर. शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला. तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला. शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. परंपरेला दोन्ही मारत ठोकर, परंपरेला दोन्ही मारत ठोकर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक
त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. कोमच राजे ते गाजले भोकर पुण्यभूमीवर, कोमच राजे ते गाजले भोकर पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा